तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सांस्कृतिक कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये। इथे आपण तुम्हाला दाखवतो कोकणातील संस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम, तिथली खाद्य संस्कृती आणि पर्यटन। तर आज आपण जाणार आहोत वावेवली धरणावर। वावेवली धरण हे तळा तालुक्यामध्ये असून हा परिसर दऱ्या-खोऱ्या आणि निसर्गाने परिपूर्ण असा हा परिसर आहे। हा परिसर मुंबई गोवा हायवेपासून 14 किलोमीटर अंतरावर, तर तळा तालुक्यापासून 4 किलोमीटर अंतरावर हा धरण बांधलेला आहे। तर चला तर मग आज जाऊया वावेवली धरणावर। पर्यटनाच्या दृष्टीने तळा तालुक्यातील हे एक महत्त्वाचं धरण आहे। हे धरण 1982 साली बांधायला चालू केलं आणि 1989 साली या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं। तसेच हे धरण बांधण्याचा मुख्य हेतू असा होता की येथील लोकांसाठी पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी पाणी पुरवणं हा यामागचा हेतू होता। जून च्या पावसानंतर हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं जातं आणि हे धरण भरल्याच्या नंतर पुलाखालून पाणी वाहून गेल्याच्या नंतर धबधबे प्रवाहित होतात। तर हजारो पर्यटक या धबधब्यांसाठी आणि धरणाचा हा परिसर पाहण्यासाठी येथे येत असतात। जलसंपदा विभागामार्फत बांधलेले हे धरण पूर्णपणे मातीचे धरण आहे आणि त्याच्यावर दगडाचं पिचिंग दिलेलं आहे। तर या धरणाची लांबी ही सरासरी 270 मीटर आहे। तर धरणाची जास्तीत जास्त उंची ही 20 मीटर आहे आणि धरणाची खोली ही सरासरी 98 मीटर एवढी आहे। तर या धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा 3.17 दशलक्ष घनमीटर एवढा आहे।
फायद्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या धरणाच्या पाण्यावर सिंचनासाठी आजूबाजूच्या गावांना पाणी मिळतं। त्यामध्ये वावेवली, बामणघर, गौलवाडी, आंबेली, खैराट आणि राणीचीवाडी या 5 गावांना शेतीसाठी पाणी या धरणामार्फत पुरवलं जातं। शेतीसाठी जेव्हा या धरणाचं पाणी दिलं जातं तर हे कॅनलमार्फत दिलं जातं। तर या धरणाचा जो कॅनल आहे हा जमिनीवर 5 किलोमीटर, तर जमिनीच्या आतून पाईपलाईनमार्फत 2 किलोमीटर असं कॅनल तयार करण्यात आला होता। परंतु काही वर्षापासून म्हणजे जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाली हा कॅनल पूर्णपणे नादुरुस्त आहे आणि त्या नादुरुस्त असल्यामुळे इथली शेती बंद झालेली आहे। त्यामुळे काय होतं आहे तर इथले जे युवक आहेत त्यांना रोजगारासाठी पुणे किंवा मुंबई अशा शहरी भागामध्ये जावं लागत आहे। तसेच नाण्याच्या जशा 2 बाजू, एक चांगली आणि एक वाईट अशी असते, तसंच ह्या धरणाचं सुद्धा आहे। जसं की ह्या धरणामार्फत लोकांना पिण्याच्या पाण्याचा किंवा शेतीचा प्रश्न जरी मिटला असला तरी वावे हवेली गावाच्या एक्झॅक्ट पूर्वेच्या साईडला आणि धरणाची जी भिंत आहे त्याच्या एक्झॅक्ट खाली गाव असल्यामुळे पावसाळ्यात जर भरपूर पाऊस पडला तर लोकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण येथे निर्माण होत असतं। तर या निसर्गरम्य अशा वावेवली धरणावर पर्यटनासाठी नक्की भेट द्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मिळू, तर तोपर्यंत मी तुमची रजा घेतो।